नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, 2 दिवस झाले आपण शिफ्टचं ॲनालिसिस करतोय। आज आपण दोन्ही शिफ्टचं ॲनालिसिस केलेलं आहे 24 तारखेचं, पहिली आणि दुसरी। यामध्ये थोडाफार फरक आलेला आहे आणि मुलांचे जे काही रिव्ह्यू आहेत ना ते डायरेक्ट आपण कलेक्ट केले। डायरेक्ट आपल्याला जर तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे असतील मुलांचे तर डायरेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकायला भेटणार आहे। तर कसे आहेत रिव्ह्यू पेपरचे शिफ्ट 1चे तर चला बघूया। बायोचा जो पेपर होता ना, जो मुलांना मॉडरेट गेलेला आहे, म्हणजे जास्त इझी पण गेलेला नाही आणि जास्त हार्ड पण गेलेला नाही। जे काय क्वेश्चन्स होते ना ते थोडे ट्रिकी होते आणि टेक्स्ट बुकला जास्त करून रेफर होते आणि थोडे लेंदी होते, असा मुलांचा रिव्ह्यू होता। आणि त्याचबरोबर जर शिफ्ट 2चं जर ॲनालिसिस केलं तर मोस्टली मुलांचा रिव्ह्यू असा होता की पेपर इझी होता। आता 75% मुलांना पेपर इझी गेला आणि 25% मुलांना मॉडरेट पेपर गेलेला आहे। आणि ते क्वेश्चन जे होते ते फ्रॉम टेक्स्ट बुक लाईन टू लाईन होते पेपर शिफ्ट 2 साठी, असा मुलांचा रिव्ह्यू आलेला आहे। त्यानंतर जो केमिस्ट्रीचा पेपर होता ना तो मॉडरेट होता आणि थेरी क्वेश्चन्स जास्त होते। जे काही सोल्युशन मी असं ऐकले की मुलांना थ्रू की सोल्युशन जे चॅप्टर होतं त्यावर 3 क्वेश्चन होते, सॉलिड स्टेटवर 2 क्वेश्चन आलेले होते आणि थर्मोडायनेमिक्स वर देखील 2 का 3 क्वेश्चन आलेले होते। तर अशा प्रकारे याच चॅप्टर वरती ॲटलिस्ट 7 ते 8 क्वेश्चन आलेले होते पेपरमध्ये। तर केमिस्ट्रीचा जो पेपर होता तो मॉडरेट होता आणि काही मुलांना इझी पण गेलेला आहे आणि काही मुलांना हार्ड पण गेलेला आहे, कारण की सॉलिड स्टेट सोल्युशन आणि थर्मोडायनेमिक्स यामध्ये न्यूमेरिकल विचारण्याचे चान्सेस जास्त आहे, कायनेटिक वगैरे। तर त्यामुळे काही मुलांना हार्ड पण गेलेला आहे, काहींना इझी आणि काहींना मॉडरेट, पण मोस्टली तर मॉडरेट जास्त मुलांना गेलेला आहे। पण तोच जर आपण शिफ्ट 2चा विचार केला ना तर न्यूमेरिकल बेस जास्त पेपर विचारलेला होता, मुलांचं असं म्हणणं होतं। जे काय अगोदर जे काय पहिले 2 दिवस पेपर झाले ना ते थोडे थेरी बेस प्लस न्यूमेरिकल बेस होतेच, पण जो शिफ्ट 2चा पेपर आहे ना तो न्यूमेरिकल बेस जास्त होता आणि पेपर मॉडरेट होता। याचबरोबर पेपर थोडाफार लेंदी पण होता आणि हार्ड पण होता, कन्फ्युजिंग देखील केमिस्ट्री होतं। तर त्यामुळे जे काही शिफ्ट 2 होता ना त्याच्यामधला केमिस्ट्री जो होता तो मॉडरेट आणि हार्ड होता। तर त्याचबरोबर जर फिजिक्सचा विचार केला ना तर शिफ्ट 1 साठी फिजिक्स मध्ये ना थ्योरी बेस्ड क्वेश्चन जास्त आलेले होते। जे काही सेमीकंडक्टर वगैरे जे चॅप्टर्स आहे ना, करंट, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक, यावर थोडे थ्योरी बेस्ड क्वेश्चन जास्त आलेले होते आणि जे काही फिजिक्सचे सम होते ते थोडे कन्फ्युजिंग आणि ट्रिकी होते। पण मुलांचं असं पण म्हणणं होतं की जर व्यवस्थित अभ्यास केलेला असता ना तर पेपर फिजिक्सचा सोपा गेला असता। त्याचबरोबर मग फिजिक्सचा पेपर कसा होता, मॉडरेट होता, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जर शिफ्ट 2चं ॲनालिसिस केलं तर फिजिक्सचा पेपर हार्ड होता। तर शिफ्ट 2चा बघा, बायो जो होता तो इझी होता शिफ्ट, आणि त्यानंतर केमिस्ट्री जो होता तो न्यूमेरिकल बेस होता म्हणजे मॉडरेट होता आणि हार्ड होता। म्हणजे इझी पण एक सब्जेक्ट इझी होता, एक सब्जेक्ट मॉडरेट होता आणि एक हार्ड होता। सेम टू सेम असाच पेपर पॅटर्न पुढचे जे काही शिफ्ट होणार ना त्यासाठी असणार आहे। एक सब्जेक्ट इझी, एक सब्जेक्ट मॉडरेट, एक सब्जेक्ट हार्ड, असे या सर्व गोष्टी असणार आहेत। त्याचबरोबर जर शिफ्ट 1चं ॲनालिसिस केलं ना तर तिन्ही सब्जेक्ट मॉडरेट आलेले होते। जे काही स्टुडंटचे रिव्ह्यू होते ते आपण कलेक्ट केलेत। याचबरोबर काही मुलांना इझी पण गेला असणार आहे आणि काही मुलांना तिन्ही सब्जेक्ट हार्ड गेलेले असणार आहेत। तर त्याचबरोबर जे काही पर्सेंटाइल असणार आहेत ना, जे मुलांवर डिपेंड करतात ते की मुलांना पेपर कसा गेलाय, जर आपण किती, आपल्या खाली किती मुलं आहेत ना यावरून पर्सेंटाइल कॅल्क्युलेट केले जात आहे। तर त्याचबरोबर जे काही पुढच्या शिफ्ट आहेत ना त्या दृष्टीने आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे या सर्व गोष्टी तुम्हाला पेपर ॲनालिसिस वरून लक्षात येतील की कोणत्या प्रकारे क्वेश्चन आपल्याला पीसीएमची जी सीईटी होणार आहे 2 तारखेपासून तर त्यामध्ये विचारले जाणार, या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील। आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण डेली शिफ्ट ॲनालिसिस करतोय। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला रिव्ह्यू ऐकायचे असतील मुलांचे तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, ज्यामध्ये आपण डायरेक्टली मुलांचे रिव्ह्यू तुम्हाला ऐकायला अपलोड केलेले आहेत। थँक्यू सो मच।